अमित. पहिला चेंडू या वेळेला बरोबर तटवलाय, पण हवेत आहे. आणि अशा वेळेला तिथे काय घडलं ते साधारण इथून मी पाहू शकलो नाही, पण जे हावभाव आकाशच्या चेहऱ्यावरती होते ना, ते मात्र मैदानामध्ये आम्हाला ओळखता आले की आकाश बाल बाल बचावलाय तिथे. आणि जर आकाश मैदानामध्ये आकाश गाडी बचावतोय तर ते नक्कीच चांगली गोष्ट म्हणावी लागेल, कारण दुष्यंत जाधव आणि आकाश गाडीने मगाशी नो लॉस सामना फिनिश केला होता आणि तोही चांगल्या धावा चेस केल्या होत्या. 40 पेक्षा अधिक धावा त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये चेस केल्या होत्या. आणि या मैदानामध्ये विशेषतः नो लॉस चेस करणं इतकं सोपं नाहीये. आव्हान अनेक वेळेला तुम्ही सोपं अवघड असं काही मनात आणू शकता, परंतु त्याच वेळेला ते मैदानावरती इम्प्लिमेंट करणं प्रचंड कठीण असतं. अमित जाधव यावेळेचा हा वॉट अ बॉलिंग, वॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग. या वेळेला आपण पाहतोय ना, फ्लायटेड चेंडू आणि लेग स्पिन होता. काय छान पद्धतीने समोरच्या फलंदाजाच्या तो पुढे पडतोय, परंतु त्याच वेळेला ज्या प्रकारे तो चेंडू टर्न झाला ना, अमित जाधवचा हा चेंडू भन्नाट वळला होता, ज्याला अर्थातच अनाकोंडाप्रमाणे अर्थातच वळणाऱ्या त्याचं वळण घेतो ना, तशा पद्धतीचा चेंडू वळला होता. त्यावेळेला मात्र हा फुलटॉस बनवून खेळून काढला. चेंडूचा टर्न जो काही आहे तो संपवला दुष्यंत जाधवने फुलटॉस बनून. घोषित परिसरात जातोय, एक धाव त्याला मिळणार आहे. तुम्हाला अगेन्स्ट द टर्न काही वेळेला 360 डिग्रीज मध्ये खेळता येतं, पण या मैदानामध्ये तुम्हाला जर टर्न च्या विरुद्ध खेळायचा असेल तर काही गोष्टी मधला एक पर्याय असाच आहे की तो तुम्हाला टर्न मोडून काढावा लागेल. नवीन 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 देतात देतात देतात. टू फॉर नो लॉस इन अ फर्स्ट ओव्हर. अमित जाधव ज्यांनी आत्ताच अर्थातच आपल्या स्क्रीनवरती HR स्पोर्ट्स आमचं अर्थातच चॅनल ओपन केलं असेल युट्यूब वरती आणि जे आत्ताच या सामना पाहायला सुरुवात केली असेल, त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो दुष्यंतच्या बॅटमधून निघालेला हा फटका आपण पाहतोय घोषित परिसरात येतोय. एक धाव मिळणार आहे. साई पॅकर विरुद्ध अभिज पलटण यांच्यामधली दुसरी लढत मैदानामध्ये सुरू झाले. एक एक सामना दोन्ही संघाने जिंकलाय मगाशी आणि त्यानंतर आता या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय की जेव्हा साई पॅकर संघाने पहिला सामना जिंकला, त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स आहे, अभिज पलटणकडे सुद्धा आहे. त्यामुळे आत्मविश्वास ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन्ही संघाकडे असताना थोड्या अंशी दूर केला होता, अवे फ्रॉम द बॉडी या वेळेचा हा चेंडू होता. पण अशा वेळेला बॅट्समनची जी आपण पाहतोय ना की त्याने सुद्धा पाहिलंय की आपल्याला केवळ डिक्लेअर झोन मध्ये इथे खेळायचं आहे, की अशा प्रकारच्या गोलंदाजीच्या विरुद्ध खेळताना 360 डिग्रीज मध्ये थोडं वेगळं चॅलेंज असेल, पण इथे तुम्हाला फटका जरी उंच खेळलात तरी सुद्धा चान्स कमी आहेत की आउट होण्याचे. 4 फॉर नो लॉस. 4 धावा झाल्यात, 2 स्लिप यावेळेला तैनात केले गेलेत. प्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज अमित जाधव. चांगला लेग ब्रेक होता, पण त्याच वेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन खेळून काढला. यावेळेला टायमिंग छान पद्धतीने जुळवलंय. 2 धावा डिक्लेअर स्वरूपामध्ये मिळणार आहेत. 6 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत. एक षटक संपलंय, 6 धावा बिनबाद साध अशी सलामीच्या जोडीची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. अभि पलटण ज्यांचे अर्थातच मैदानात दुसऱ्या सामन्यामध्ये आपण खेळाडू पाहतोय, दुष्यंत जाधव, त्याच्यानंतर सलामीवीर या नात्याने आकाश गाडी त्यांच्या सोबत आहेत, पवन वलंत्र आहेत, प्रियांश कदम आहेत, विनीत नरम आहेत, त्याच्यानंतर अजिंक्य कोंडे, विघ्नेश लब्दे, त्याच्यानंतर कल्पेश मांजरेकर, प्रथमेश खाद्ये, हर्षल खुटवड आणि अद्वैत माने हे खेळाडू आज त्यांनी अभिज पलटण मध्ये आपल्याला दुसऱ्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतात. आणि जेव्हा पहिलं षटक आपण पाहिलं होतं की गोलंदाज पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजीसाठी येतोय सिद्धेश पिंगुलकर. साई पॅकर संघाकडून अनिकेत सरमळकर याने अप्रतिम बॅटिंग केली होती लास्ट मॅचला, आणि आता जेव्हा सिद्धेश पिंगुलकर गोलंदाजीला आलाय त्याच्याकडून बऱ्याच साऱ्या अपेक्षा असतील. कारण समोर जो आकाश आहे ना, लास्ट मॅचला आपण पाहिले होते की आकाशने 12 चेंडूंचा सामना केला होता, 26 धावा आपल्या नावावरती नोंदवल्या होत्या आणि आकाश गाडीने ज्या प्रकारे 2 षटकार टोकले होते ते कौतुकास्पद होते. कारण आकाश गाडीकडे व्ही मध्ये खेळण्याचं एक कौशल्य आहे आणि त्या कौशल्य जोपासलं जाते, वृद्धिंगत केलं जाते, त्याचं कौतुक सुद्धा आपल्याला करावं लागेल. पण नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहतो ना की नवीन सामना असला की नवीन चॅलेंज आपण म्हणतो, त्याच वेळेला नवीन प्रतिस्पर्धी सुद्धा असतो, नवीन ध्यास सुद्धा असतो आणि नव्या स्वप्नासोबत तुम्हाला तुमची नवी दिशा सुद्धा ठरवायची असतं. सो एव्हरीथिंग इज न्यू. आणि या वेळेला आकाशवर मात्र त्याचा काही परिणाम झालेला पाहायला मिळत नाही. तो मात्र बरोबर घोषित परिसरात
चेंडू जाण्यासाठी जी ताकद लागेल ना, तेवढीच ताकद तो वापरतोय सुद्धा. मग बऱ्याच वेळेला खेळाडू अशा पद्धतीने रिझर्व्ड इनिंग खेळत असतात आणि त्याच्यामागे कारण सुद्धा असेल, की आज संपूर्ण रात्रभर जर आपल्याला खेळायचे आहेत किंवा 3 सामने आजच्या रात्री जर आपल्याला खेळायचे आहेत, तर अशा वेळेला आपण मैदानामध्ये थांबणं महत्वाचं आहे. ती ताकद आपल्याकडे असणं महत्वाचं आहे आणि त्या ताकदीचा बरोबर तो वापर सुद्धा करतोय. गुड बॅटिंग आकाश गाडी. सिद्धेश वर्सेस आकाश वेगळं चॅलेंज आहे. वेगळं बॅटल आहे आणि त्या वेगळ्या बॅटलमध्ये सिद्धेशचा हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. एकेरी धावांना धावसंख्येमध्ये बदल होणार. अवांतरच्या स्वरूपात ही अर्थातच धाव नोंदवली गेली वाईडच्या स्वरूपामध्ये. आज संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाहिलं ना या बिग बॅशच्या लीगमध्ये तर आपल्याला पाहायला मिळेल की फार काही वाईड पाहायला मिळाले नाहीयेत. म्हणजे चिंचपोकळीच्या प्रत्येक संघातील गोलंदाजाची एक चांगली लाईन अँड लेंथ आतापर्यंत आपण पाहिलेत. एक्सपेरिमेंट करत असताना तुम्हाला काही चेंडूंवरती अर्थातच वाईट जातात. पण आताही आपण पाहिलं ना, की ते जे एक्सपेरिमेंट आहे, ते यशस्वी होताना सुद्धा पाहायला मिळेल. यावेळचा हा चेंडू खाली राहिला होता. उंच खेळाडू आहे आकाश आणि अशा वेळेला पंचांना सुद्धा माहिती आहे, की तो अर्थातच स्टंपवरती जाणारा, मिडल स्टंपवरती जाणारा चेंडू नव्हता. त्यांनी तात्काळ तो निर्णय सुद्धा फेटाळून लावला. जे अपील होतं ते अर्थात फेटाळून लावलं आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 8 फॉर नो लॉस इन अ सेकंड ओव्हर. पण कौतुक होईल सिद्धेशच्या गोलंदाजीचं सुद्धा. कारण एक चेंडू निर्धाव टाकणं हे सुद्धा तेवढंच कौतुकास्पद आहे. आणि यावेळचा इन स्विंगर चेंडू होता. पण तितक्याच भन्नाट पद्धतीने ओळखला फलंदाजाने. भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येईल की घोषित परिसरात गेल्या कारणाने 2 धावा मिळणार आहेत. आकाशला 2 धावा मिळतात. दुहेरी आकड्यांमध्ये प्रवेश करतोय. तो अर्थातच अभिज पलटण संघ. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. सलामीच्या जोडीने साधारण पहिल्या 2 षटकामध्ये अधिक धावा बनवाव्या असे आराखडे आपण 360 डिग्रीचं मैदान असेल तर आपण बोलतो. पण अलीकडे आपण हे सगळ्यालाच लागू करतो. जेव्हा बंद ग्राउंडमध्ये आपण बॅटिंग करत असतो त्यावेळेला तुम्हाला त्या अकॉर्डिंग टू कंडिशन खेळावं लागतं. अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला जावं लागतं. यावेळेला पाहतोय आपण फ्रंट ऑफ द विकेट सुंदर फटकाचा झोला होता. घोषित परिसरात चेंडू गेला जिथे 2 धावा मिळतात. पण बॅक टू द बॉलर खेळण्याचं जे कौशल्य आहे ना आकाशचं ते अप्रतिम आहे. आणि विशेषतः मगाशी जे 2 षटकार त्याने लगावले होते छान पद्धतीने एलिव्हेट सुद्धा करतो फटके किंवा त्याच वेळेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ कुठे आहे ते सुद्धा ओळखतो. आणि जिथे षटकार मारायचा आहे बघा प्रॅक्टिसचा सुद्धा भाग आहे ना की नेहमी आपण म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण अलीकडच्या काळामध्ये परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स यू अ बेटर परफेक्ट हे वाक्य रूढ झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अधिक योग्य प्रॅक्टिस करावी लागेल. पूर्वीच्या काळातली प्रॅक्टिस वेगळी होती. तुम्ही दी ग्रेट सुनील गावस्करांचे इंटरव्ह्यू ऐका. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी ऐकायला मिळेल. तुम्ही दी ग्रेट सचिन तेंडुलकर यांचे इंटरव्ह्यू ऐका. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं ऐकायला मिळेल. तुम्ही विराट कोहलीचे इंटरव्ह्यू ऐका. तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळं ऐकायला मिळेल. प्रॅक्टिस ही वर्षानुवर्ष बदलत गेलेली अर्थातच गोष्ट आहे. कारण अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये जेव्हा खेळावं लागतंय, तेव्हा आकाशने सुद्धा त्या पद्धतीने स्वतःला इम्प्लिमेंट केलंय. 13 धावा मित्रांनो धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक चालू आहे. 13 फॉर नो लॉस इन अ सेकंड ओव्हर. 5 षटकांचा सामना आहे. प्रोजेक्टेड स्कोर 39 दाखवतोय, जो कदापि अर्थातच अभिज पलटनला मान्य नसेल. कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप ज्या संघामध्ये आहे, ते 40 आणि 45 कडे नक्कीच बघणार नाही. सिद्धेशचा हा चेंडू या वेळेला थोडा ज्याला म्हणतो ना आपण की रेस झाला होता. टप्पा घेतल्यानंतर थोडा उसळला होता चेंडू. उंच पुऱ्या खेळाडूला हा उसळलेला चेंडू खेळताना फार काही अर्थात म्हणतात ना की त्याला जास्त ताकद लावावी लागली नाही. पण त्याच वेळेला उसळलेल्या चेंडूवरती आकाशला सुद्धा लक्षात आलं की ते प्रॉपर टायमिंग आपल्याला झालेलं नाहीये. 2 धावा 2 मिळाल्या 2 धावा मिळाल्यात त्याला. 1.5 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती. म्हणजे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असताना. आता मात्र छान पद्धतीने या वेळेला ओव्हर पिच भरून खेळून काढलाय. हा चेंडू जातोय तो लॉंगॉनच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा येणं बाकी आहे आमच्यासाठी. आणि पंचांचा इशारा येतोय की आकाश गाडीच्या पाठमधून निघालेला हा षटकार असेल. यात शोधात निघाला होता तो. शोधलं की सापडतं म्हणतात ना तेच खरं आहे. की तुम्हाला संयम ठेवावा लागतो. 21 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावरती. या 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर प्रसाद सर एक गोष्ट मात्र नक्की आहे की आकाश मैदानामध्ये ज्या पद्धतीने आकाशाला गवसणी घालणारे फटके त्याने खेळावे मारावे यासाठी अभिज पलटणचा तो आज भाग झाला आणि त्या प्रकारे मैदानात त्याने आपल्या स्वतःला सिद्ध सुद्धा करून दाखवलं. क्रिकेटमध्ये हे एक्झिक्युशन फार इम्पॉर्टंट असतं. तुम्ही एक इनिंग पहिली इनिंग खेळलात याचा अर्थ तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तोच भाव मिळेल अशातला भाग नाहीये. तुम्हाला ते सातत्य मैदानामध्ये आणावं लागेल. आकाश गाडीने प्रॉपर या मैदानामध्ये इम्प्लिमेंट केलेलं पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 फॉर नो लॉस आफ्टर सेकंड ओव्हर.
तिसरं षटक असेल जे पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले आपला आहे आणि त्या कारणास्तव तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अमित जाधवने हातामध्ये चेंडू घेतलाय. साई पॅकर संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे अमित जाधव, अप्रतिम गोलंदाजी करतोय आणि विशेषतः लेग ब्रेक टाकणारे जे गोलंदाज आहेत टेनिस क्रिकेटमध्ये नाझीम गुल्लीला आपण पाहतो, अतुल डोंबारेला आपण ओपन मध्ये पाहतो, आमच्या अमित जाधवला सुद्धा बघा डिक्लर झोन मध्ये त्या ठिकाणी येतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बरं झालं मी त्या बाजूला बसलो होतो मगाशी, आता इकडे आलो. धन्यवाद प्रसाद सर. 22 धावा धाव फलकावरती. थोडा गमतीशीर स्वभाव आहे माझा, समजून घ्या. वळतो मैदानामध्ये. हा या वेळेला मात्र कडक फटका आहे. वॉट अ शॉट. पंचांचा इशारा येतोय की हा चौकार आहे. पण ज्या प्रकारची दुष्यंत जाधवचे फटके आहेत ना, एक दोन जाधव, एक आमचा पंकज जाधव आणि दुसरा दुष्यंत जाधव, दोन्ही असे फटके मारतात की कडक कडक हेच शब्द त्याला खरे ठरतात. दुष्यंत जाधवच्या बाट मधून निघालेला कडक फटका होता. 4 धावा त्याला मिळाल्या आणि त्यानंतर आकाश गाडीला केवळ साथ देण्यासाठी मी उभा राहिलेलो नाहीये, तर त्याला या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी मी आलेलो आहे. ही भूमिका. सी स्टँड्स फॉर क्रिकेट, सी स्टँड्स फॉर कॉपरेशन टू. हे कॉपरेशन फार महत्वाचं असतं, जी सहकार्याची भावना. अमित जाधवच्या अगेन्स्ट मध्ये अमित जाधवचा हा लेग ब्रेक यावेळेला टर्न मात्र खोदून काढला आणि त्या पद्धतीने हा फटका खेळलाय, एक्झिक्यूट केलाय, छान पद्धतीने तटावलाय, ठोकलाय आणि पंचांचा इशारा येतोय की 2 धावा मिळणार आहेत. दुष्यंत जाधवच्या बॅटमध्ये एक भन्नाट ताकद आहे मनगटामध्ये. जिम मध्ये गेल्यानंतर अधिक रिस्क अर्थातच व्यायाम करत असावा तो, अशा पद्धतीने आपल्या फिटनेसवरती त्याने काम केलेलं पाहायला मिळतंय आणि कदाचित बाजूलाच असलेल्या विवेक संघाच्या व्यायामशाळेमध्ये सुद्धा अशा पद्धतीने थोडीशी अंशी का होईना ती ताकद त्याला त्या रूपाने दिली सुद्धा गेली असेल. 28 फॉर नो लॉस इन इन थर्ड ओव्हर. अमित पुन्हा एकदा एक चांगला लेग ब्रेक होता अमितचा. या प्रकारच्या चेंडूवरती विकेट 100% मिळते 360 डिग्रीज मध्ये जेव्हा मैदान असतं. पण अमितला माहितीये की इथे विकेटचे चान्सेस कमी आहेत, त्यामुळे आपण सिंगल्स आणि डबल्स वरती फलंदाजांना रोखून धरूया, कारण ते महत्वाचं असेल. 29 अजून या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या षटकामध्ये 8 धावा आल्या. 4 चेंडूंचा सामना केला फलंदाजांनी. म्हणजे आकाश सिंग पहिल्या चेंडूवरती त्याने एकेरी धाव घेतली, मग दुष्यंत स्ट्राईकला आला, त्याने एक चौकार वसूल केला, एक दुहेरी धाव, एक एकेरी धाव, अशा प्रकारच्या धावा त्याने आपल्या इनिंग मध्ये सजवल्यात. हा वॉट अ बॉलिंग. या टप्प्यासाठी तो मगाचपासून आपल्याला धडपडताना पाहायला मिळतोय. पण फार महत्वाचं असतं ना बघा, ही की आपण म्हणतो ना की ही धडपडी वृत्ती जी असते ना ती फार महत्वाची असतं, की ध्यास असावा लागतो, मनामध्ये ध्यास असावा लागतो आणि त्या पद्धतीचा हा ध्यास मनामध्ये धरल्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, तशा पद्धतीचा आशीर्वाद सुद्धा या वेळेला चिंचपोकळीच्या चिंतामणीने गोलंदाज अमित जाधवला दिलेला पाहायला मिळाला, कारण निर्धाव चेंडू आलाय. काही वेळच्या विकेटच्या शोधात पण झेल सुटतोय, आश्चर्यकारक आहे. अमित ज्या पद्धतीची प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, अशा वेळेला तो मैदानामधून हीच अपेक्षा करेल, बाबांना थोडस सहकार्याची अपेक्षा असेल. म्हणजे ऑफिसमध्ये आपण मर मेहनत करायची आणि अशा वेळेला बॉसने म्हणायचं आता नाईट पण तुलाच करायची. नाही परवडत हो हल्लीच्या काळात. वळूया मैदानाकडे. 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकाकडून ते सहकार्य मिळण्याची अपेक्षा अमितची काही संपूर्ण टीमची होती, पण जी चुकी झाली ती चुकी. पुन्हा एकदा 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी असताना साई पॅकर संघ विचार करेल की कोणत्या गोलंदाजाला या वेळेला गोलंदाजीसाठी पाचारण करावं, आणि कारण 2 षटकच एक गोलंदाज मॅक्झिमम करू शकतो. अशा वेळेला मयुरेश कदमच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे आणि बरोबर आहे की अर्थातच काही वेळेला असं होतं की ज्या गोष्टी काही घडतात त्याच्यातून पुढे जायचं असतं, कारण तिथेच थांबणं महत्वाचं नसतं. 12 चेंडू येणं बाकी आहेत. 12 चेंडूंमध्ये बघायचं आहे की आकाश गाडी आणि दुष्यंत जाधव कशा प्रकारे या सामन्याला पुढे नेतात, कारण 29 धावा या त्यांना सुद्धा माहिती आहेत की तशा काही समाधानकारक धावा नाहीयेत,
कारण चांगली बॉलिंग केली साई पाकर संघाने. बघा, डोंट टेक इट लाईटली, कारण क्रिकेटमध्ये या 29 3 षटकामध्ये फार मोठ्या धावा आहेत अशा नाहीयेत, आणि बंद ग्राउंड मध्ये तर बिलकुल नाहीयेत. कारण साधारण बंद ग्राउंड मध्ये तुम्ही 2-2 अशा पद्धतीचे फटके खेळलात तरी सुद्धा तुम्हाला चेंडू मागे 2 धावा पकडल्यात तर समीकरण बदललेलं पाहायला मिळेल, 36 असेल. सो थोड्या अंशी 6-7 रन्स मागे आहेत असा विचार नक्की केला असेल ऍज पर टू बी द प्रोजेक्टेड स्कोर. कारण जो प्रोजेक्टेड स्कोर आता तुम्हाला दिसतोय ना, तो 48 आहे, आणि अभिज पलटनला माहिती आहे की 48 ही धावसंख्या या मैदानातली समाधानकारक नाहीये. सो त्या पद्धतीने सुद्धा विचार केला जातो ना मित्रांनो. मयुरेश कदम गोलंदाजीला, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजी मैदानामध्ये तो करतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. रिव्हर्स या वेळेला कॉमेंट्री बॉक्स वरती 2च धावा आहेत, कॉमेंट्री बॉक्सच्या वरती. जिथे 4 आहेत 6 आहेत तिथे मारा. दुष्यंत जाधव नॉन स्ट्राईक एंडला आहे, 11 चेंडूंचा सामना केलाय, 13 धावांवर खेळतोय. आकाश घाडी आता स्ट्राईकला आहे. आकाश वर्सेस मयुरेश हे वेगळं बॅटल पाहायला मिळणार आहे, कारण बिकॉज विशेषतः आतापर्यंत आकाश घाडीने जे स्ट्रोक खेळलेले आहेत ते राईट आर्म बॉलरच्या अगेन्स्ट मध्ये तो खेळलाय. मयुरेश कदम त्याच्यासमोर एक वेगळं नवीन चॅलेंज घेऊन आलाय. क्षेत्रव्यू सुद्धा आपण पाहतोय थोड्या वेगळ्या प्रकारचा सजवलेला आहे. सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि फलंदाज बाधून परतणार पावलांमध्ये. ज्या विकेटच्या शोधामध्ये अर्थातच अमित होता, त्या विकेटच्या शोधामध्ये अर्थातच त्याला नसली मिळाली तरी मयुरेशला मात्र विकेट मिळते, आणि मयुरेश नक्कीच स्वतःला या ठिकाणी थोड्या अंशी का होईला नशिबवान सुद्धा समजत असावा, कारण तो दबाव आहे ना, गोलंदाजी ही नेहमी पेअर मध्ये केली जातं असं मगाशी प्रसाद सर मी एक वाक्य केलं होतं. कारण बघा, तुम्ही फलंदाजी करताना आता आपण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय, 1 गडी बाद 33. अजूनही या षटकातील मला वाटतं साधारण 3 चेंडू येणं बाकी आहेत, म्हणजे या इनिंगचे 9 चेंडू येणं बाकी आहेत. बॅटिंग जी आहे तो स्ट्राईक एंडचा बॅट्समन, नॉन स्ट्राईक एंडचा बॅट्समन वगैरे आपण बोलतो, बरोबर आहे. पण बॉलिंग सुद्धा ही पेअर मध्ये केली जाते. एखादा गोलंदाज जेव्हा दडपण निर्माण करतो, दबाव निर्माण करतो, तेव्हा दुसऱ्या गोलंदाजाला चान्स मिळतो. बघा, वेस्ट इंडिज संघाचा 1970s मधला जो काही अटॅक्स होता ना, अँडी रॉबर्ट्स असेल, माल्कम मार्शल असेल, जोएल गार्नर असेल, ते अगदी आज भारताची गोलंदाजामध्ये बघा तुम्ही. जसप्रीत बुमराह असेल, मोहम्मद सिराज असेल, मोहम्मद शामी असेल. व्हॉट अ बॉलिंग, फॅन्टॅस्टिक. हा जे आहे ना, हे मुंबई क्रिकेटचं टॅलेंट आहे. मगाशी फार सुंदर शब्द प्रसाद सरांनी वापरला होता की मुंबई क्रिकेटची जी लिगसी आहे, दॅट इज नॉट अ लिगसी, इज द सिंगल वर्ड, द लिगसी ऑफ एक्सलन्स आहे. जे लिगसी ऑफ एक्सलन्स आहे ना, त्याच्यामध्ये फिरकीपटू आणि विशेषतः लेफ्ट आर्म बॉलर, हे लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स अप्रतिम गोलंदाजी राहिलाय. भरत मेहरला याच्यामध्ये आपण पाहिलंय, लेफ्ट आर्म मध्ये सुनील इंदुलकरला आपण पाहिलंय, संदीप दळवींना आपण पाहिलंय, अनिकेत सानपला आपण पाहतो, आणि आज मैदानामध्ये मयुरेश कदमला आपण पाहतोय. वॉट अ कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाए जा. वॉट अ बॉलिंग, मयुरेश कदम. $33 for loss of 2 wickets. प्रसाद परब सर, सिनियर मोस्ट कॉमेंटेटर, ज्यांनी आज या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, आणि विशेषतः धन्यवाद बिग बॅश चिंचपोकळीचे संपूर्ण आयोजक वर्ग, ज्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची आम्हाला संधी दिली. आपण 4थ्या षटकामध्ये मित्रांनो पाहतोय, जिथे प्रोजेक्टेड स्कोर कमी करण्यामध्ये यशस्वी ठरतायत. अमितने कानमंत्र मला वाटतं मयुरेशकडे दिला होता की मयुरेश, तुला डेअरिंग करावी लागेल, विकेटसाठी जावं लागेल, आणि त्या विकेट मिळाल्यात आता. हो हो, भन्नाट. आपल्याकडं गावात याला काय म्हणतात माहितीये ना, भुताटकीचा प्रकार झाला. हा, येस, असं म्हणतात त्याला, की 4 षटकं संपली, 33 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. भानामध्ये असा प्रयोग म्हणतात त्याला. म्हणते, अरे कधी कळला वळला माहितीच नाही रे. 4 ओव्हर्स संपल्यात, 33 धावा, 33 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर. शेवटचं षटक येणं बाकी आहे, आणि अशा वेळेला गोलंदाज मयुरेश कदमने मैदानामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. पण तत्पूर्वी टॉस साठी आमंत्रित करूया. 7वा सामना असेल जो आजच्या दिवसातला, श्री साई स्ट्रायकर्स वर्सेस अनिरा 11. सो आय वुड लाईक टू इन्व्हाइट बोथ कॅप्टन, श्री साई स्ट्रायकर संघाचा कर्णधार आणि अनिरा 11 संघाचा कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. 5व्या षटकाला सुरुवात येणार आहे. अभिज पलटन, जे आतापर्यंत चांगली बॅटिंग करत आहेत असं वाटत होतं, त्यांच्या समोर अमितने दबाव निर्माण केला. मग मयुरेशने पावलावरती पाऊल ठेवलं, आणि कदमचं हे पावलावरचं पाऊल मैदानामध्ये यशस्वी पाऊल होतं, कारण त्याने प्रोजेक्टेड स्कोरला 41 वरती आणलाय. दुष्यंत जाधव मैदानामध्ये स्ट्रोक प्लेअर आहे. ही इज अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक प्लेअर, आणि आजच्या काळामध्ये स्ट्रोक प्लेअरची व्हॅल्यू फार मोठी आहे. अशा वेळेला दुष्यंत जाधव मैदानात स्ट्राईकला असताना शेवटच्या षटकामध्ये तेजस लाड आलाय.
मुंबईकडून सिद्धेश लाडला आपण अनेक वेळा पाहिलं. आज तेजेश लाड जो साई पाकर संघाचा महत्वाचा भाग असेल. पहिला चेंडू जोरात आपटला होता त्याने खेळपट्टीवरती हा चेंडू. मला साधारण वाटलं की तो एक बाउन्सिंग विकेटवरती जेव्हा आपण अशा प्रकारची गोलंदाजी करतो, पण या विकेटवरती अशी गोलंदाजी करणं थोडं एक आव्हान आहे. पण आव्हान स्वीकारायचं असतं ना. एव्हरी टाइम यू हॅव टू फेस द चॅलेंज, ऍक्सेप्ट द चॅलेंज, ओव्हरकम द चॅलेंज. आणि ते मैदानामध्ये केलं गेलंय. याही वेळेला आपटतोय चेंडू पूर्णपणे खेळपट्टीवरती आणि अशा वेळेला 2 धावा मिळणार आहेत. दुष्यंत जाधवला 2 धावाने धावसंख्येमध्ये भर पडणार. तेजेश लाडच्या गोलंदाजीची देहबोली वेगळी आहे. तेजेश लाडच्या गोलंदाजीची अर्थातच मैदानामध्ये शैली वेगळी आहे. आणि आज मैदानामध्ये आपण कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहोत त्याचं उत्तम उदाहरण सुद्धा त्याने दाखवलंय. आखूड टप्प्याचे चेंडू टाकायचे असतील आणि ते वेगवान टाकायचे असतील तर थोड्या अंशी शोल्डरचा वापर कसा करावा याच्यासाठी तो एक वेगळं एक्झाम्पल सेट करतोय. आणि दुष्यंत जाधवच्या बॅटमधून हा मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. पण 2चा आहे. 2-2 धावाने मैदानामध्ये धावा वाढवण्याचा प्रयत्न असेल. 2-2 2-2 वाढवत गेले तर 41 पर्यंत जाईल, कारण आता 37 झाल्यात. 37 फॉल ऑफ 2 विकेट्स. 37 धावा. प्रोजेक्टेड स्कोर जो काही आहे त्याच्या पलीकडे जाण्याचा विचार नक्कीच आहे. पण कौतुक आहे साई पाकरच्या गोलंदाजाचा. अभि पलटण संघाच्या जे फलंदाज आहेत ते चांगली फलंदाजी आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं, त्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप वरती थोड्या अंशी का होईना त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण केलंय गोलंदाजाने. आणि ते कन्फ्युजन निर्माण करायचं असतं. ऍज अ बॉलर यू हॅव टू ऑलवेज कमिटेड टू युअर टीम. आणि ती भूमिका पार पाडले. याही वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू फार काही मोठं होणार नाही. 2 धावा मिळणार आहेत याचा विचार त्याने केला जातोय. 39 धावा. केशव आहे नमा, माधव आहे नमा असं जे म्हणतात ना, तशा पद्धतीनं सेम कृती करायची. आणि त्या पद्धतीने इथे त्याच तेजेश लाड सुद्धा मैदानामध्ये तेच करतोय. जे सांगितलं गेलंय तेवढंच करायचं. जे आपल्याला आपण ठरवलं गेलंय तेवढंच करायचं. आणि त्या भूमिकेमधून तेजेश लाडने 4 चेंडू टाकले. 4ही चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होते. 3 चेंडूवरती 2-2 धावा आल्या, 6 धावा आल्या. सो स्कोर बोर्ड 39 फॉल ऑफ 2 विकेट. यावेळेला मात्र बदलला, टप्पा बदलला. आतापर्यंत जे काही होतं आणि अशा वेळेला मात्र प्लेट ऑन झालाय फलंदाज आणि बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू केला होता. फलंदाज दुष्यंतला अपेक्षित नव्हतं आणि अशा वेळेला चेंडूच्या टप्प्यामध्ये केलेला बदल फलंदाजाची विकेट या वेळेला मिळवतोय. तेजेश लाड विकेट संपादन करतोय आणि धावफलकावरती धावसंख्या आहे 3 गडी बाद 39. साई पॅकर वरती येतोय. अमित खुश असेल, कारण मगाशी जो काही झेल सुटला होता त्यानंतर मात्र संपूर्णपणे संघाने शोल्डर डाऊन केले होते. पण तसं नाहीये असं अमितने संघाला सांगितलं. इट्स ओके, होतं, पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम होत असतं. आणि बडे बडे देशो में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती असं म्हणत संघाने ते स्वीकारलं. आणि ज्या पद्धतीने कमबॅक मैदानामध्ये केलंय, मुंबई क्रिकेटमधली ही विजिगुषू खडूस वृत्ती जी दाखवली जाते ना, तीच खऱ्या अर्थानं बिग बॅश चिंचपोकळी स्पर्धेचं यश आहे. चेंडू हवेत आणि फलंदाज पॅव्हलियनमध्ये 39 ऑन अ बोर्ड. 42 इन 40 धावांची आवश्यकता असेल. साई पॅकर संघ कमबॅक करतोय. एक एक सामना जिंकलायत ना, त्यांच्यासाठी एक शेर तो बनता आहे.
कि ताश के पत्तों से महल नहीं बनता, नदी को रोकने से समुंदर नहीं बनता, आगे बढ़ते रहो जिंदगी में हर पल, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. वळूया दुसऱ्या सामन्याकडे. जेव्हा अर्थातच पूर्वार्धाचा खेळ संपलाय, उत्तरार्धाचा खेळ सुरू होणार आहे. या 40 धावा कशा पद्धतीने पार केल्या जातील हे सांगण्यासाठी घेऊन चालतो माझे साथी समालोचक मित्र प्रसाद परब सर यांच्याकडे. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच संदीप जगे. श्री साई स्ट्रायकर्सचे जे प्लेयर्स आहे सर्वांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सच्या मागच्या बाजूला यायचंय. श्री साई स्ट्रायकर्स आपण बघतोय, आम्हाला डगआउट इथे दाखवला जातोय. बॅटिंग टीम तिथे बसलेली आहे. या मॅच मध्ये आपण बघितलं की साई पॅकर्सने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला गोलंदाजी करू. चेंडू द्यायचा, पण खेळाडूंना चेंडू द्यायचा नवीन. आणि साई पॅकर्सचा संघ उतरला बॅटिंगसाठी, जिथे मात्र त्यांना सामना जिंकण्यासाठी करायचे त्या 40 धावा, 40 रन्स टू विन. दिस इज टार्गेट फॉर साई पॅकर्स. अभि पलटन बघायचे दोन्ही संघ अशा प्रकारे एक वेळा उभे, ज्यांनी मात्र लीग मध्ये पहिल्या सामन्यात ते जिंकलेले आहेत. त्यामुळे चांगलं कॉन्टेस्ट मैदानावर निश्चित प्रेक्षकांना बघायला मिळेल. दोन्ही मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिला घेऊन प्रथमेश खाडिये आणि सलामीची फलंदाज यश रेवणकर आणि त्याच्यासोबत अनिकेत सरमळकर. यश रेवणकर ऑन स्ट्राईक. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, ऑल द बेस्ट. अधिकाधिक शुभेच्छा मॅच साठी. पहिला चेंडू प्रथमेश खाडिये, लेफ्ट हँडर समोर, लेफ्ट हँडर फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस ऑन साईडला प्लेस केलाय. एलिव्हेट करू शकला नाही, फटका एलिव्हेशन मिळालं नाहीये. इव्हन मॅच मध्ये यशने जबरदस्त बॅटिंग केली होती, यश रेवणकरने. तो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 40 धावा करायच्यात, 8ची सरासरी प्रति षटकामागे. फ्लो फुलटॉस चेंडू बॅक टू द बॉलर, समोर एक्झिक्यूट केला चेंडू, किक्स इन करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट साठी मात्र फलंदाजाला मात्र इथे पेचात पकडायचं होतं पंचांकडे अपील रनआउट साठी, पण पंचांना त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही. थोडासा डिले झालाय तो. अद्वैत मॅनेजर झेल टिपला, त्यासाठी पारितोषिक आलेला आहे. अभिषेक जाधव आणि त्याच्यावर अभिषेक जाधव आणि यश गाग यांच्याकडनं प्रत्येकी एकाकडनं 500, एकाकडनं 101, म्हणजे 601चं पारितोषिक आलेलं आहे. हो हो हो, व्हॉट अ शॉट. काय समोर उचललाय, काय फटका, काय टायमिंग आहे चेंडूवर. मॅग्निफिसंट शॉट, सीमारेषे बाहेर, षटकार. जबरदस्त टायमिंग केलं अनिकेत सळमणकरने. बॅटर चेंडू येऊ दिला, ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि समोर ऑन द राईज काय फटका ऑफर केलाय. षटकाराने खातं उघडलंय. नवीन चेंडू द्यावा लागेल पंचांकडे, कारण मॅच बॉल आहे. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. मॅच बॉल आले. थँक्यू सो मच. लगेच चेंडू येतोय
7 धावा धावफलकावर आहेत. 40चा पाठलाग करायचा आहे साई पॅकरला. पुन्हा त्याच प्रकारचा फटका. थोडीशी बॅट क्रॉस केली पण फटक्याचा रिझल्ट सुद्धा तोच आहे. बॅक टू बॅक 6. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय अनिकेत सरमळकर. 2 दर्जेदार फटके त्यांनी दाखवले आपल्या बॅट मधून आणि दोन्ही षटकाराच्या दिशेने वाटचाल करणार आहे. तसं मगाशी मी उल्लेख केला की 2 संघ आता एकमेकांसमोर असे उभे ठाकलेत ज्यांनी पहिला सामना लीग मध्ये जिंकलेत. असं वाटलं की ही लढत थोडीशी तुल्यबळ होईल की काय, पण 2 षटकारामुळे मॅचची हवा निघाली आहे. बॅटिंग केली काय स्ट्राईक आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला अनिकेत सरमळकरचा. पुढचा चेंडू. हो व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. हाव देखा ना ताव और बता दिया आते दल का भाव. पूरे 6 रन. मॅग्निफिसंट बॅटिंग. बॅक टू बॅक 3 6 इन अ रो. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघतायत. ओव्हर पिच डिलिव्हरी आहे आणि प्रत्येक वेळेला बघतो की ओव्हर पिच डिलिव्हरी ही कॉमेंट्री बॉक्सच्या व्यासपीठाच्या वरून चेंडू निघून जात आहेत. तिन्ही षटकार एकाच रो मध्ये आहेत. व्हॉट अ नॉक अँड व्हॉट अ बॅटिंग. सेन्सेशनल बॅटिंग परफॉर्मन्स अनिकेत सरमळकर. स्ट्राईक रन रेट जर बघितलं तर 600चा आहे या खेळाडूकडे. धावसंख्या तब्बल 19. वेग आहे आणि वेगाचं उत्तर वेगळंच दिलंय. हो बघायचा फटका घेऊ जाऊन कुठे लँड होतोय चेंडू. पंच कन्फर्म करतायत. ज्याप्रमाणे यश धावला स्ट्राईक एंडला मला असं वाटतं षटकार नसावा, पण बघायचं पंच तिथे मात्र त्यांचं उत्तर त्यांच्या माध्यमात येईल. शिवाजी कदम यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय अनिकेत सरमळकर साठी. हा दे चौकार. वॉट नॉक, वॉट अ बॅटिंग. डेंजरस बॅटिंग परफॉर्मन्स. एका षटकाचा खेळ तब्बल 21 धावांचं षटक. संदीप आतापर्यंत पूर्ण दिवसामध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये एवढं मोठं षटक आपण बघितलं नाहीये. 3 षटकार 1 चौकार. सामन्याची हवाच काढून टाकली या सामन्यामध्ये अनिकेत सरमळकरने. शिवाजी कदम यांनी जे पारितोषिक लावलंय ते 1000 रुपयाचं ते अनिकेतने सामना संपल्या तर आमच्याकडनं घेऊन जायचं आठवणी. पैशाचा गोळ शक्यतो नको कॉमेंट्री बॉक्समध्ये. ते आठवणी तुम्ही घेऊन जा तुमच्या जबाबदारीने. एका षटकाच्या धावसंख्या बघतोय तब्बल 23 धावा. ब्राईट स्टार्ट, मॅग्निफिसंट स्टार्ट, विश्वसनीय सुरुवात आपल्या संघाला अनिकेतने कडून दिली आणि बोलिंग मार्गवर दुष्यंत जाधव. दोन फुटला चेंडूचा लेग स्टिकवर स्वाईप करण्याचा प्रयत्न. टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. चेंडू जातो मागे. निर्धाव चेंडू. दुष्यंत जाधव षटक क्रमांक 2 मध्ये. 17 धावांची अजूनही गरज आहे. 40 धावांचं लक्ष आहे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक. चेंडू ऑन साइडला उंच तर गेलाय. गोशांकी क्षेत्र 2 धावेसाठी. चेंडू द्या. संख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे धावफलकावर. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. अनिरा 11 आणि श्री साई स्ट्रायकर्स दोन्ही टीम रेडी राहायचं नेक्स्ट मॅच साठी. अद्वैत मान्य जर झेल पकडण्यासाठी पारितोषिक आले 500 रुपयाचं अभिषेक जाधव यांच्याकडून. हा चेंडू होता हा तो सुद्धा ऑन साइड एक्झिक्यूट केलाय घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. हा कसा ऑफकट होता लेफ्ट हँड साठी लेकट होता चेंडू पण त्याच्यावर हुकचा फटका दाखवला. धावसंख्या 26-26. अजूनही 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. माझ्यासोबत आता गुणसंख्यक लेखक म्हणून इथे वेदांत लबरी इथे काम पाहतोय ऑनलाईन स्कोरर. थँक्यू वेदांत. थांबून घ्यायचा प्रयत्न अपील पंचांकडे. चेंडू पायाला ब्रश होऊन जातोय तो मागे फाईन लेग मध्ये. थोडीशी पायाला दुखापत होते दुष्यंत जाधवच्या. चेंडू रिलीज झाल्यानंतर तो चेंडू रिलीज करताना आपण बघितलं की त्याचं स्टेपिंग जे आपण बघतोय की जिथे लँडिंग झाला पाहिजे त्या ठिकाणी थोडीशी दुखापत झाली आहे. आणि पण असं सुद्धा आम्ही खेळाडू बघितलाय स्पर्धेमध्ये खेळत असताना दुखापत असून सुद्धा दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच श्रेयस यादवला मिळाला. परफॉर्मन्स दिला त्याने आपल्या बॅट मधून बॉलिंग मधून. लक्षवेधी भूमिका बघायला मिळते त्याच्याकडून. धावसंख्या 26. थोडीशी इंजुरी आहे दुष्यंत जाधवला. जसं मगाशी मी उल्लेख केला की येणाऱ्या काळामध्ये एप्रिल महिन्यामध्ये गोरेगावच्या प्रबोधनच्या ग्राउंडवर एक खूप चांगली क्रिकेट स्पर्धा अंडर 22 साठी तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
तर आपल्या विभागातले कोण खेळाडू जर इथे खेळण्यासाठी इच्छुक असतील निश्चित तुम्ही संपर्क साधू शकता. एक चांगल्या दर्जाची क्रिकेट टुर्नामेंट 3 दिवसाचा कालावधी त्या स्पर्धेचा आहे. 4, 5 आणि 6 एप्रिलला ही स्पर्धा गोरेगावच्या प्रबोधनच्या ग्राउंडवर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मला असं वाटतं की आपल्या विभागात सुद्धा खूप चांगलं टॅलेंट आहे. सर्व अपकमिंग यंगस्टर जे 22 वर्षाखालील खेळाडू असतील त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे गोरेगाव येथे. इव्हन त्या स्पर्धेमध्ये लालबागचे भरपूर सारे संघ 3 ते 4 संघ गतवर्षी खेळले होते. यावर्षी एक नवीन संकल्पना त्यांच्याकडनं 22 वर्ष खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म गोरेगावच्या प्रबोधनच्या ग्राउंडवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 26 आहे ग्राउंडवर साई पॅकर्स या संघाची. अजूनही 14 धावांची गरज आहे. 20 चेंडूचा खेळ शिल्लक. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला यश. यश ऑन स्ट्राईक. हो हा चेंडू बीमर. क्रिकेटमधला सगळ्यात धोकादायक चेंडू असं मी म्हणेन बीमर. ज्या चेंडूमुळे खेळाडूंना इजा होऊ शकते पण स्वतःला बचावलं, जाऊ दिलं, नो बॉल कॉल केला पंचाने. धावसंख्या 27. स्ट्रायकिंगला फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी सज्ज होईल पुन्हा यश रेवणकर. 20 चेंडू 13 करायचे. ते सांगतो मी साईड चेंज करू शकत नाही कारण नो बॉल होता. फुल टॉस आणि मिळतील या चेंडूवर त्या 2 धावा. इव्हन षटक क्रमांक दुसरं सुरू आहे, तिसरा नाही. तिसरं षटक जर असं निश्चितमध्ये नंदनवन ते षटक बॅटमन साठी, बॅटिंग टीम साठी. त्या ठिकाणी तुम्ही निश्चित मोठे मोठे फटके मारून चौकार वसूल करू शकता. फुल टॉस आहे आणि पुन्हा मिळतील त्या 2 धावा. पेट्रोल पंपवर गेलाय चेंडू निघून. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे आणि अशामुळे काय होणार आहे की तुमचा रन रेट सुधारणार आहे. नेट रन रेटवर सध्या लक्ष टाकलं तर मी म्हणेन की शारदा 11 या संघाचा नेट रन रेट खूप चांगला असेल याची मात्र शंका नाही. पण पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 50 धावा केल्या होत्या आणि खूप कमी मध्ये त्यांनी समोरच्या संघाला रोखलं होतं. मागचा मॅच सुद्धा त्यांनी खूप लवकर जिंकला. त्यामुळे नेट रन रेट त्यांचा सगळ्यात स्ट्रॉंग असणार आहे तो शारदा 11 या संघाचा. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतो कल्पेश. टीम अबिस पलटण या संघाकडून कल्पेश मांजरेकर. हो हो वॉट अ शॉट. फटका बनवला, इम्प्रुव्हाइज केला, बैठक आणि थेट डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. गुड शॉट. धावसंख्या 33. आपण पाहत आहोत बिग बॅश. शॉर्ट ऑफ लेन धावेमध्ये चेंडू उंच गेलाय. किती लांब गेलाय बघूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्या ठिकाणी होतंय काय. कॅच थोडासा अवघडच होता पण मिळते या चेंडूवर फक्त 1च धाव. स्ट्रायकिंगला अनिकेत सरमळकर. थांबून खेळायचा प्रयत्न. मागे जातोय चेंडू. हलकासा पायाला ब्रश होऊन चांगला स्लोर वन चेंडू टाकला या चेंडूवर कल्पेश मांजरेकरने. 34 धावा. 6 धावांची फक्त गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच फिनिश होणार का या चेंडूवर. षटकारांची संख्या भरपूर आपल्याला बघायला मिळते आणि हो निश्चितच मॅच फिनिश केली आहे MS धोनी स्टाईल. षटकार मारत असताना आणि सामना इथे जिंकलाय तो साई पॅकर्स या संघाने.